शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। फडणवीसांच्या कार्याची गती अफाट असल्याचं पवार म्हणालेले आहेत। महाराष्ट्र नायक या पुस्तकातनं फडणवीसांचं कौतुक, त्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शरद पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। आपण महाराष्ट्र नायक या पुस्तकातली ही काही पानं बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट असल्याचं पवारांनी म्हटलेलं आहे। तसा मथळा या लेखाला देण्यात आलाय आणि त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे काय नाही असा प्रश्न मलाही पडतो असं पवार म्हणाले। जोई जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जोई, काय अपडेट्स? अगदीच आपण पाहतोय सौरभ की राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे जरी दोन्ही पक्षाचे नेते असतील, एक सत्ताधारी आणि विरोधक, तरी देखील वारंवार जेव्हा दोघं एका मंचावर येतात किंवा समोरासमोर असतात तेव्हा दोघंही आपल्या कामांची स्तुती हे कायमच करताना पाहायला मिळतात। आता देखील शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे। हे कौतुक करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मला पडतो, असं थेट शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल म्हटलं आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग शरद पवारांनी किस्सा देखील इथे नमूद केला आहे। तर किस्सामध्ये की मला माझ्या जेव्हा मी सक्रिय होतो, म्हणजे आताही त्याच माझा जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हाची त्यांची कामाची गती आठवते आणि आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस त्यांच्या कामाची गती आहे ती काहीशी सारखीच आहे। देवेंद्र फडणवीसांवर विश्वास त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी दाखवला होता जेव्हापासून ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासूनच, आणि त्यामुळे अगदी कमी वयात त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली असं कौतुक शरद पवारांनी त्यांच्या या पुस्तकात देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे। देवेंद्र फडणवीसांबद्दल तर कौतुक त्यांनी केलंच आहे, मात्र सध्या राज्याच्या राजकारणात जी परिस्थिती आहे त्याचा देखील उल्लेख त्यांनी केला आहे की आधी राजकारण सत्तेसाठी होतं, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या कामाला लागायचं, मात्र आता प्रत्येक क्षणी राजकारण सुरू आहे, डावपेच मिनिटाला सुरू आहे, त्यामुळे याकडे देखील देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावं असं देखील शरद पवारांनी या पुस्तकामध्ये नमूद जे आहे ते केलं आहे। सौरभ, निश्चितच जोई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की फडणवीसांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे शरद पवारांनी, आणि दुसरीकडे जर बघितलं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे। पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा मेहनती नेता असं कौतुक उद्धव ठाकरेंकडनं करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय की शरद पवारांनी तर कौतुक केलेलंच आहे, पण आता उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा मेहनती नेता असं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी जोई आपल्यासोबत जोडले गेलेत। जोई, तुम्ही शरद पवारांनी जे काही कौतुक केलं ते सांगितलंच आहे, पण उद्धव ठाकरेंनी केलेलं कौतुक हे सुद्धा विशेष आहे आणि गेल्या काही दिवसातली वाढत्या भेटीगाठी आणि जवळीक बघता काय अपडेट्स? सौरभ, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक या क्षणाला करणं नेमकंच विशेष आणि महत्वाचं मानलं जात आहे, कारण का पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वांनीच पाहिलं कशा प्रकारे हे दोन्ही नेते जवळ आले आहेत। अगदी देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंना भर सभागृहामध्ये उत्तर देण्यापर्यंत ते भेटीगाठी होईपर्यंत हे सर्व ज्या घडामोडी आहेत ते सर्वांनीच पाहिल्या आहेत। मात्र आता जे पुस्तक देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलं आहे त्यामध्ये जसंच कौतुक शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं केलं आहे त्याच पद्धतीने कौतुक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केलं आहे। उद्धव ठाकरेंनी कौतुक करत पित्याचा वारसा सामर्थ्यपणे चालवणारा मेहनती नेता, हुशार प्रामाणिक राजकारणी, सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस, या शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे। खरं तर जर आपण पाहिलं तर मग अगदी महाविकास आघाडीचं सरकार गेलं तेव्हापासून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत।
देवेंद्र फडणवीसांवर असतील, एकनाथ शिंदेवर असतील, उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते रोज प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्या जे काही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं यावरून देखील थेट आरोप देवेंद्र फडणवीसांवर केले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हालचाली बदलल्या आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीसांचं कौतुक उद्धव ठाकरेंकडून केलं जात आहे आणि हे पुस्तक एक पुन्हा एकदा निमित्त ठरलं आहे या दोघांच्या जवळ येण्यासंदर्भामध्ये. कारण का भेटीगाठी असतील किंवा पडद्यामागच्या चर्चा असतील, या सगळ्यानंतर आता पुस्तकामध्ये थेट उल्लेख करण्यामध्ये पुन्हा एकदा या चर्चांना उधाण येण्यासारखं आहे. सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. आणि आता